महाराष्ट्र हेच म्हणतोय गोलमाल आहे बाई दाल में कुछ काला है। पुणे जमीन खरेदी गैरव्यवहारावरून राज्यातलं राजकारण तापलं। विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेरायला सुरुवात केली। अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे, तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत। 0% पैसे दिल्यावर वेळेच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावला। सारखेच फुकटात आणि सारखेच माफ कसं व्हायचं? अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात केलेलं हेच विधान आता त्यांच्या अंगलट आलंय। त्याचं कारण ठरलंय पुण्यातील एक जमीन खरेदी घोटाळा प्रकरण। त्यात पार्थ पवारचं नाव आल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच अडचणीत सापडलेत। त्याचं झालं असं, पार्थ पवारांच्या अमेडिया होल्डिंग LLP कंपनीनं तब्बल 1800 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयात विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। यावरून आता विरोधकांनी अजित पवारांना त्यांच्याच विधानाची आठवण करून दिली आहे। सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे। आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं। तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो? हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे, कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही। हा 420चा गुन्हा आहे। पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। ही फसवणूक आहे, सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं। आता इथे खरं म्हणजे ईडी CBI काय झोपले आहेत काय? आपल्याला हिंदू मुस्लिम म्हणून मारामारी लावायच्या, खून खराबा करायचा, हिंदूंमध्ये मराठी करायचं, मराठीमध्ये परत मराठीचा करायचं, हे तुम्ही आम्ही सतत भांडत राहायचं आणि याचे सगळे केले चपाटे मुलं बाळं हे जमिनी थापून जमिनी दाटून स्वस्तात फुकटात जमिनी घेऊन यांचे बंगले इंगले हे शेतकऱ्याच्या उलावती बांधतात। सर्वसामान्यांना घर खरेदी करताना घराच्या किमतीच्या 5 ते 7% स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, पण पार्थ पवारांच्या कंपनीनं खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात सुमारे 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली जाणं अपेक्षित होतं। मात्र केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याचा आरोप करण्यात आलाय। 300 कोटीच्या व्यवहारामध्ये केवळ एक की IT पार्कचा रिझोल्युशन ही कमी आपली ही भागीदार कंपनी एक रिझोल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो। हा तर पराकोटीचा अपराध आहे। अजून या प्रकरणाचं डिटेलमध्ये जावं लागेल, पण जर अजितदादाचा राजकीय वापर राजकीय हे केला असेल तर मला असं वाटतं अजितदादासारखी व्यक्ती फार नाकानं कांदे सोलते ना, त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल। पुण्यातील कोरेगाव जमीन व्यवहार घोटाळ्यात पार्थ पवारांचं नाव आल्यानं विरोधकांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। हा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने झालेला आहे। सत्तेमध्ये अजित पवार आहेत म्हणून तो झालेला आहे। मग आता ते सत्तेमध्ये असताना चौकशी कशी काय होऊ शकते? त्यामुळे अधिकारी तिथं चौकशी करणार आणि उपमुख्यमंत्री तिथे बसून राहणार हे चालणार नाही। पहिल्यांदा उपमुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगितलं पाहिजे। ऑफिस ऑफ प्रॉफिटमुळे त्यांचं पद तात्काळ गेलं पाहिजे आणि मुख्यमंत्री हे घेणार नाहीत, कारण त्यांचे अतिशय लाडके आहेत, ते प्रत्येक गोष्टी त्यांना अजित पवार लागतात। तर म्हणून मी महसूल मंत्र्यांकडे जाऊन ऑफिशियल तक्रार देऊन मी यावेळेस ठरवलंय की कम व्हॉट मे या अजित पवारांना मी धडा शिकवणार। विरोधकांनी या प्रकरणावरून अजित पवारांना घेरायला सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले। महसूल विभाग असेल, IGR असेल, लँड रेकॉर्ड्स असतील, या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे। या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत। प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत, त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे। उपमुख्यमंत्री ही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही, कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे। कुठेही अनियमितता झाली असेल
तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत। त्यामुळे निश्चितपणे ही अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल। भोसरीतल्या जमीन खरेदी प्रकरणावरून तत्कालीन मंत्री एकनाथ खडसेंना मंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं होतं। हे 300 कोटी कुणाच्या खात्यामधून भरले गेले, त्यासाठी जर कुणाचा राजकीय दबाव असेल किंवा कुणा मंत्र्यांचा दबाव त्याच्यामध्ये असेल, जर त्याच्यात अजितदादा सारख्यांचाही सहभाग असेल, म्हणजे अजितदादांनी शेवटी शपथ घेताना एक शपथ त्यांनी घेतलेली आहे की मी माझ्या पदाचा उपयोग माझ्या परिवारासाठी करणार नाही, म्हणजे त्याला लाभ होईल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशासाठी करणार नाही। आणि जर त्यांचा त्याच्यामध्ये काही संबंध आला तर निश्चित अजितदादांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहारामुळे आता अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली आहे। त्यामुळे आगामी काळात अजित पवार यांना या प्रकरणाचे राजकीय चटके सहन करावे लागणार हे निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।